कधी काही गोष्टी हरवून जातात, काही लोक आयुष्यातून निघून जातात. ज्या गोष्टींची आपल्याला आतुरता असते त्या देखील राहत नाहीत. आणि मनात एकच विचार उमटतो, आता पुढे काय? पण श्री स्वामी समर्थ आपल्याला आश्वस्त करतात की काहीही हरवले असले तरी चिंता करू नकोस, कारण मी अजूनही तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो, चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा एक अमूल्य संदेश. कधी कधी असं वाटतं की आयुष्य आपल्या हातातच नाही. आपण काहीतरी ठरवतो, पण घडतं मात्र काहीतरी वेगळंच. आपण ज्या गोष्टींना अपयश म्हणतो त्या कधी कधी ईश्वराचा आशीर्वाद असतो. स्वामी समर्थ सांगतात, माझं काम आहे तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं आणि तुला योग्य दिशा दाखवणं. तुझं काम फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवण्याचं आहे. आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा माणूस थकतो, निराश होतो. डोळ्यात अश्रू असतात आणि मनात एकच प्रश्न, हे सगळं माझ्याबरोबरच का घडतं? पण स्वामी समर्थ सांगतात की दुःख म्हणजे शिक्षा नाही, ते म्हणजे शिकवण आहे. जेव्हा घरात तणावाचं वातावरण असतं, मनात निराशा असते, तेव्हा एक वाक्य लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक अश्रूंमधून एक नवीन अध्याय सुरू होतो. दुःख संपुष्टात येऊ शकतं, फक्त तू श्रद्धेने माझं नाव घेतलं पाहिजे. आज जे संकट वाटतं तेच उद्या तुझ्या यशाचं साधन होईल. थोड थांब, संयम ठेव आणि माझ्याकडे पहा. जेव्हा सगळे मार्ग बंद होतील, तेव्हा मी स्वतः तुझ्यासाठी नवीन मार्ग उघडेन. तुला वाटतं मी ऐकत नाही, पण मी प्रत्येक क्षण पाहतोय. फक्त योग्य क्षणाची वाट बघतोय, कारण मी तुझं भविष्य घडवत आहे. स्वामींचा एक चमत्कार आठव. एका भक्ताच्या घरात अन्न नव्हतं, उपासमार होती. पण त्याने फक्त 2 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि अन्न अगदी अनपेक्षित ठिकाणाहून मिळालं. अशक्य गोष्टी शक्य करतो मी, फक्त तुझी श्रद्धा आणि संयम हवा. तुझ्या घरातील आजार, मुलांचं भवितव्य, पैशांची अडचण, कोर्टकचेया सगळं माझ्या चरणी ठेव. मी आहे तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी, तुझ्या प्रत्येक श्वासात. हे दुःख तात्पुरतं आहे. मी तुझी परीक्षा घेतोय, पण निकाल माझ्या हातात आहे. एक दिवस येईल जेव्हा तू हे सगळं हस्त सांगशील, तेव्हा खरंच माझ्या स्वामींची कृपा होती. पण आज फक्त माझं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे माझं वचन आहे. तुझ्या साया दुःखांचं हरण होईल. तू ज्याचं समाधान शोधतोस ते तुझ्या श्रद्धेच्या माळेत दडलेलं आहे. रोज फक्त 5 मिनिट डोळे बंद करून म्हण, स्वामी तूच आहेस माझा आधार. आज तुला वाटतं की सगळं संपत चाललंय, पण मी सांगतो आजपासून तुझा चांगला काळ सुरू होतोय. एक दिवस येईल जेव्हा तुझ्या डोळ्यातून केवळ समाधानाचे अश्रू येतील आणि त्यावेळी तू म्हणशील, स्वामी खरंच तुमची कृपा अनुभवली. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत आहे. थांबू नकोस. चालत राहा. मी तुझ्या सोबत चालतोय. तुझं दुःख हे माझंच दुःख आहे. आणि तुझं हसू म्हणजे माझं यश आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते, ते परमेश्वराचे साक्षात रूप होते. लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी चमत्कार घडवले. आजच्या काळात सुद्धा जेव्हा आपल्यावर संकट येतात, तेव्हा स्वामींचा एक साधा संदेश आपल्याला नवधैर्य देतो. कितीही कठीण वेळ येऊ दे, घाबरू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. पुण्याजवळील एका छोट्याशा खेड्यात रमेश नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. 2 मुलं, वृद्ध आईवडील आणि पत्नी, सगळ्यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. अचानक त्याची नोकरी गेली. घरात आर्थिक ताण वाढला. कर्ज डोक्यावर आलं.
पोट भरणंही अवघड झालं. रात्री जागून तो फक्त एकच विचार करत असे, देवा, आता काय करावं. त्याला सत्य हेच वाटायचं, हे सगळं माझ्यासोबतच का घडतं. एका दिवशी रमेशची भेट झाली शंकररावांशी, एक वृद्ध गृहस्थ, ज्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. त्यांनी रमेशला सांगितलं, स्वामी समर्थांचं ध्यान धर. त्यांच्यावर विश्वास ठेव. कितीही मोठं संकट असो, ते कायम पाठीशी उभे राहतात. रमेशने त्यांच्याकडून मिळालेला स्वामींचा फोटो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दररोज पाहायला सुरुवात केली. पण परिस्थिती अजून गंभीर झाली. त्याचा मुलगा आजारी पडला. वडिलांना अर्धांगवायू झाला. वीज बिलही भरता आलं नाही. रमेशला वाटू लागलं की आता सगळं संपतंय. पण तरीही स्वामींच्या फोटोसमोर बसून तो एक शब्द पुकारायचा, स्वामी, स्वामी. स्वतः उपाशी झोपायचा, पण त्याचं स्वामींवरचं प्रेम अधिकाधिक वाढत गेलं. एक दिवस त्याने ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता, तिथून कॉल आला. मुलाखत यशस्वी झाली होती आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. ती नोकरी जवळच्याच शहरात होती. तिथून त्याच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात झाली. वडिलांचे उपचार झाले. मुलगा ठणठणीत झाला आणि कर्ज हळूहळू फेडायला लागलं. रमेशला खात्री पटली, हे सर्व केवळ योगायोग नव्हता. ही तर स्वामी समर्थांची कृपा होती. रमेशने दर गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलं. आपल्या गावात एक छोटं दत्तमंदिरही उभारलं. आता त्याच्या घरात संकट नव्हती, तर समाधान आणि श्रद्धा होती. तो गावातील इतर गरजू लोकांना सांगायचा, कधीही हार मानू नका. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. ही फक्त रमेशची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांचीच कथा आहे. आपल्यावरही कठीण प्रसंग येतात. पण त्या काळात जर आपण मनापासून स्वामी समर्थांना हाक दिली, तर उत्तर नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवा. संकट येतात, पण मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा वाटतं काहीच उरलं नाही, तेव्हाच खरं स्वामींचं सामर्थ्य आपल्याला आधार देतं. येणारा काळ कठीण असला, तरी जर स्वामी समर्थांची आठवण मनात असेल, तर भीतीलाही काहीच अर्थ राहत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असो, त्या अडथळ्यांचा सामना नक्की करा. कारण त्या प्रत्येक अडचणीमागे स्वामी समर्थांची कृपा लपलेली असते. जेव्हा तुम्ही संकटांचा सामना करत असता, तेव्हा स्वामी तुमच्यात एक वेगळी शक्ती निर्माण करतात. ते तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव देतात आणि योग्य वेळी पुढे जाण्यासाठी आवश्यक सामर्थ्य प्रदान करतात. स्वामी सांगतात की जो खरा भक्त आहे, जो आज या व्हिडिओला एक लाईक करेल, चॅनल सबस्क्राईब करेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करेल, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी कायम त्याच्या पाठीशी असतात. जीवनात कितीही चांगल्या वा कठीण क्षणांमधून जात असलात, तरी लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त त्यांच्यावर आणि त्यांच्या नामस्मरणावर पूर्ण श्रद्धा ठेवायला हवी. ज्याचं स्वामी समर्थ महाराजांवर निष्ठा असेल, त्याच्या प्रत्येक अडचणीत स्वामी मदतीचा हात दिलेला अनुभवायला मिळतो. स्वामींचं नामस्मरण, भक्ती आणि विश्वास हेच तुमच्या अर्थानं आयुष्यभराचं आधारस्थान ठरतं. त्यांनी आजवर तुम्हाला कधीही दुर्लक्षित केलं नाही आणि पुढेही करणार नाही. जर तुम्हाला हे खरं वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही त्यांचं अस्तित्व आणि कृपा अनुभवाल. माणसं आयुष्यात येतात, जातात. काही घटना घडतात, काही इतिहास घडतो. वेळ निघून जाते, क्षण निसटून जातात. पण शेवटी तुमच्याजवळ काय उरतं हे जाणून घेण्यासाठी जगणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा नजरेला नजर मिळते, तेव्हा अनेक गोष्टी समजतात. तसंच जेव्हा आपला कोणावर पूर्ण विश्वास असतो आणि तो व्यक्ती आपल्याला अचानक धोका देतो, ते दुःख मनावर खोल कोरलं जातं. ते विसरता येत नाही. देणं ही सवय असेल,
तर आयुष्यात बरंच काही आपोआप येऊ लागतं, मग तो आदर असो, प्रेम असो, वेळ असो किंवा पैसा. दान करणं शिकलं की हळूहळू सगळं आपोआप तुमच्याकडे येऊ लागतं. स्वामी सांगतात, एका विशिष्ट वयानंतर कोणीही तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही आयुष्यात काय कमावलं. एक वेळ अशी येते जेव्हा तुमचं कोण आहे हे समजणं जास्त महत्त्वाचं ठरतं. आयुष्यात कधी कधी वाटतं की लोक जसं वागतात तसं आपणही वागावं. पण मग आपल्यात आणि त्यांच्या वागण्यात काय फरक राहील? खरं तर कोण आपलं आहे हे ओळखायला वेळ लागतो. जो माणूस केवळ तुमच्या आनंदातच सामील होतो आणि दुःखात कधी दिसतच नाही, तो तुमचा खरा नसेल. अहंकार बाजूला ठेवून हेतूशिवाय प्रेमाने बोलणं आणि माणुसकी जपणं हेच खरं स्वामींचं शिकवणं आहे. प्रेम करणं नेहमीच सुंदर असतं. पण जर कोणी अहंकार आणि अपेक्षा बाजूला ठेवून बोलत असेल, तर ती त्यांची खरी गरज असते. एक कुंभार देवाशी संवाद साधतो आणि म्हणतो, देवा, तू आणि मी दोघंही कलाकारच आहोत. तू माणसांचे पुतळे बनवून पृथ्वीवर पाठवतोस, तर मी मातीचे पुतळे बनवून इथेच विकतो. पण हे पाहून खंत वाटते की तू बनवलेले पुतळे म्हणजे माणसं एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेले मातीचे पुतळे पाहून तेच माणसं नतमस्तक होतात. आपण जसे आहोत तसेच राहावं. कोणासाठी खास चांगलं किंवा वाईट होण्याची गरज नाही. जे आपल्याला समजून घेतात ते आपल्याला कधीच सोडत नाहीत. आणि ज्यांना आपण पटत नाही, त्यांच्या कितीही जवळ गेलं तरी त्यांना आपली किंमत वाटत नाही. माणसं प्रेमासाठी आहेत आणि पैसा वापरण्यासाठी. पण हल्ली उलटं घडतंय. लोक पैशावर प्रेम करतायत आणि माणसांचा उपयोग करतायत. आजकाल लोक हे पाहतात की तुम्ही त्यांना काय देऊ शकता, त्यांच्या कामात कसे उपयोगी पडाल. तुमच्या गरजांपेक्षा त्यांच्या फायद्याचा विचार जास्त केला जातो. ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याची जाणीव असणे. आणि शहाणपण म्हणजे जे काही करू नये त्याची समज असणे. आपण आनंदात असताना दुसऱ्याला कदाचित थोडासा आनंद द्यायची गरज आहे, ही जाणीव म्हणजे खरी माणुसकी. स्वामी सांगतात, संकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात. ती अपरिहार्य असतात. कारण संकटांशिवाय व्यक्ती प्रगल्भ होत नाही. ईश्वर म्हणतो, दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच्या सुखाची प्रार्थना करू नकोस. पण जर तू कोणाला तरी थोडासा आनंद देऊ शकतोस, तर तुझं सुख मी स्वतः जपेन. जर तू दुसऱ्यांना आनंद देण्यात यशस्वी झालास, तर मी तुला कायम समाधानात ठेवेन. ईश्वर सांगतो, तुझ्या प्रत्येक काळात, प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन. स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर श्रद्धा ठेव. प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत आहे. एकदा स्वामी समर्थ नामाचा जप करून पहा. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वामी तुमचं मार्गदर्शन आणि साथ करतील. स्वामी समर्थांवर आणि त्यांच्या नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल, तर हे तुम्ही स्वतः अनुभवाल. स्वामींची कृपा अमर्याद आहे, तिचा शेवट नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात दोनच व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे तुमचं अंतःकरण समजून घेणारा ईश्वर, आणि दुसरा म्हणजे तुमच्याशी नम्रतेनं वागणारा व्यक्ती. स्वतःवर जर तुम्हाला विश्वास असेल, तर कोणत्याही अडचणीतून मार्ग नक्कीच सापडेल. फक्त एकदा स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमच्या मदतीसाठी तयार असतात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या. कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवता, तेव्हा कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज राहत नाही. कारण स्वामी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतात. स्वामी नेहमीच सांगतात की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी स्वतः तुझ्या सोबत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. संकट काळात खरी मदत करणारा एकच आणि तो म्हणजे स्वामी. प्रत्येक परिस्थितीत,
प्रत्येक अडचणीत स्वामी तुमची सोबत करत असतात. स्वामींची कृपा अमर्याद आहे, तिला कोणताही अंत नाही. ज्यांचं स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर पूर्ण श्रद्धा आहे, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होतं. जर तुमचाही विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. स्वामी म्हणतात, जो सच्चा भक्त दररोज किमान 108 वेळा नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात मी कायम त्याची साथ देतो. कधी कधी आयुष्य आपल्याला त्रास देतं, पण त्यामागे एक कारण असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगुलपणाची मर्यादा काय आहे हे शिकवण्यासाठी. आणि ज्याला ही जाणीव होते, तो आयुष्यात खूप पुढे जातो. जे प्रगती करतात ते इतरांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाहीत. आणि जे दुसऱ्यांसाठी अडथळे निर्माण करतात ते स्वतः कधीच प्रगती करत नाहीत. स्वामी सांगतात, स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत म्हणून हे जीवन आहे. आणि दुसऱ्यांसाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर हे जीवन निरर्थक वाटेल. अपेक्षा ठेवण्यात काहीच चुकीचं नाही, पण दुसऱ्याकडून काय अपेक्षा करतो त्याआधी आपण किती पूर्ण केल्या आहेत याचा विचार करायला हवा. जर तुम्हाला फक्त खालीच राहायचं असेल तर कावळ्यांसारख्या लोकांमध्ये राहा. पण जर गरुडासारखे उंच भरारी घ्यायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकटे उडायला शिका. एक आंधळा व्यक्ती मंदिरात गेला. मंदिरातले लोक त्याला पाहून म्हणाले, तू दर्शनासाठी आलास, पण देवाला पाहणार तरी कसा? तेव्हा तो हसत म्हणाला, मला फरक काय? माझा देव तर मला पाहतो आहे ना. दृष्टी नसली तरी दृष्टिकोन चांगला असायला हवा. मध बनवणारी मधमाशी गोड असते, पण ती चावतेही. म्हणून खूप गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा, कारण अशा लोकांचं बोलणं तुमचं नुकसान करू शकतं. अडचणीच्या काळात सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. तोच विश्वास हलक्या हास्याने आपल्या कानात सांगत असतो, सगळं ठीक होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. स्वामींवर विश्वास ठेवायला जमलं तर आयुष्यात सगळं साध्य होऊ शकतं. फक्त आपल्यात स्वतःवरचा विश्वास आणि गोष्टी जमवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. जर चिखलात पाय अडकले असतील तर नळाजवळ जाऊन पाय धुणं योग्य आहे. पण जर चिखल फक्त पाहून तुम्ही आधीच नळाजवळ पाय धुवायला जात असाल तर ती परिस्थिती गंभीर असते. नाती तयार होणं, सर्वजण आनंदी असणं हेच खूप मोठं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येकजण आपल्या सोबत राहीलच असं नाही, पण जो आहे त्याला जपायला शिकणं हेच खऱ्या अर्थानं शहाणपण आहे. असेलच असं नाही की कोणी आपली आठवण काढतंय. त्यामुळे याकडे फारस लक्ष देऊ नका, कारण जेव्हा नात्यांचं विश्लेषण केलं जातं तेव्हा लक्षात येतं की टिकून राहणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. या जगात काहीच कायमस्वरूपी नाही. आपण जेव्हा काही मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक आपल्या स्वभावानुसार आपल्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखू लागतात. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्यांच्याशी निगडीत निर्णय मोठ्या विचारांची मागणी करतात. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, काही वेळेस उशिरा हो म्हणाल्यामुळे, तर काही वेळेस लवकर नाही म्हणाल्यामुळे. आपल्याला आजही लहानपणीची कट्टीबट्टी आठवत असेल. आयुष्यात एक वेळ अशी येते की प्रश्न नको असतात. फक्त कोणीतरी आपल्यासोबत असावं एवढंच वाटतं. आयुष्य जगल्याशिवाय त्याचं खरं आकलन होत नाही. आणि जर तुम्ही एखाद्या प्रसंगाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण माघार घेणं एक सवय बनू शकतं. माघारी फिरण्याची सुरुवात कधी अंतिम टप्पा होईल हे सांगता येत नाही. ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी सगळेजण आपल्यावर प्रेम करतात. आणि ज्यावेळी आपला मृत्यू होतो त्यावेळीही आपल्यावर प्रेम केलं जातं. पण मधला काळ जेव्हा आपल्याला खरंच प्रेमाची, साथची गरज असते तेव्हा बरेचदा कोणीच नसतं.
मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाला तर मनाचं ऐकलं तर समोरच्याला बरं वाटेल, पण बुद्धीचं ऐकलं तर तुम्ही फायद्यात राहाल. माझं दुःख पाहून कोणाला हसू यावं, पण माझं हसू कोणाच्या दुःखाचं कारण होऊ नये. जो व्यक्ती असं स्वतःला सांगू शकतो तोच आयुष्यात पुढे जातो. प्रत्येकाच्या जीवनात रथ चालवायला एखादा श्रीकृष्ण असतोच. फक्त आपल्याला त्याची ओळख व्हायला हवी. ज्याला वास्तव स्वीकारता येतं तो माणूस उशिरा का होईना पण प्रगती करत राहतो. स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं हळूहळू चांगलं होऊ लागतं. पुस्तकांची खासियत अशी असते की ती तुम्हाला एका जागी बसून अनेक जगांचा अनुभव देतात. चांगले लोक शोधण्यापेक्षा स्वतः चांगले बना, कारण मग लोक तुम्हाला शोधून येतील. ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला कोणत्याच गोष्टीची चिंता वाटत नाही. जेव्हा काहीही मिळत नाही तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमुळेच सर्व काही मिळवता येतं. स्वामी सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात मी कायम मदतीला असतो. ज्याच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने विश्वास असतो त्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत असतात. जे काही तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे ते निश्चितच मिळवता येऊ शकतं. फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांवर आणि त्यांच्या नामस्मरणावर निसंकोच श्रद्धा ठेवावी लागेल. प्रत्येकाच्या जीवनात अडथळे आणि संकट येतात. प्रत्येकाला वाटत असतं की गोष्टी त्यांच्या अपेक्षेनुसार घडाव्यात, पण जेव्हा काही गोष्ट मनासारखी होत नाही तेव्हा स्वतःला समजवावं लागतं की ती गोष्ट आता संपलेली आहे. अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा, कारण त्यांच्याशिवाय योग्य मार्गदर्शन करणारा दुसरा पर्याय कुणाकडेही नाही. जर तुम्हाला स्वामींवर खरा विश्वास आहे तर तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट नक्की साध्य करू शकता. स्वामी नेहमी सांगतात की ते तुमच्याबरोबर प्रत्येक परिस्थितीत उभे आहेत, सुखद आणि कठीण दोन्ही काळात. प्रत्येक वळणावर तेच तुमचे मार्गदर्शक असतात. फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या नामावर दृढ विश्वास ठेवा. जेव्हा संकट येतात तेव्हा मदतीला कोण येईल याची चिंता करण्याची गरजच नाही, कारण त्यावेळी साथ देणारा एकच असतो आणि तो म्हणजे स्वामी. जीवनात चांगल्या वाईट काळाचा सामना करताना जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही ती परीक्षा यशस्वीपणे पार करता. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून बघा, गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील. संकट आल्यावर स्वामी कायम तुमच्या सोबत उभे राहतात आणि तुमचं संरक्षण करतात. हे अनुभवण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, नितांत श्रद्धा आणि स्वामी समर्थ नामस्मरण. स्वामी म्हणतात की जो माणूस माझ्यावर विश्वास ठेवून दिवसातून काही वेळा नामस्मरण करतो त्याच्या जीवनातील घडामोडी मी त्याच्या हितासाठी घडवतो. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला आवडते ती तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. काही वेळा स्वामी तुमच्या जीवनात अशा गोष्टी आणतात ज्या तुम्हाला हव्याच असतात आणि त्याच वेळी तुमच्यासाठी योग्यही असतात. स्वामी कायम सांगतात, जो खरा भक्त श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवतो आणि निश्चिंत राहतो त्याला काळजी करण्याची गरज उरत नाही, कारण मी प्रत्येक काळात त्याच्या पाठीशी असतो. जर तुम्ही खरोखरच स्वामींना मानत असाल आणि त्यांच्यावर निस्सीम विश्वास ठेवत असाल तर तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट नक्कीच तुमच्या इच्छेनुसार घडताना दिसेल. म्हणून स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी हे आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक आणि चिंतक आहेत. ते आपले हितचिंतक म्हणून आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतात. जर तुमचा स्वामींवर खरा विश्वास असेल तर ते प्रत्येक गोष्ट तुमच्या हितासाठीच घडवतील. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडवण्यासाठी फक्त विश्वास हवा. तो देखील संपूर्ण, निःसंशय आणि निष्कपट असावा. जेव्हा आपण आपले संपूर्ण जीवन स्वामींवर सोपवतो
तेव्हा आपल्याला यश प्राप्त होऊ लागते. जो खरा स्वामी भक्त आहे त्याचा स्वामींवर नक्कीच गाढ विश्वास असतो. अशा भक्ताला त्याच्या आयुष्यात कुठल्याच काळजीची गरज नसते, कारण अशावेळी त्याच्या पाठीशी केवळ आणि केवळ स्वामीच असतात, जे संकटाच्या काळात खंबीर साथ देतात. सच्चा भक्त तो नसतो जो चुकीच्या मार्गावर चालतो. सच्चा भक्त तोच असतो जो स्वामींनी दाखवलेल्या योग्य मार्गावर विश्वासाने वाटचाल करतो. स्वामी भक्त बनण्यासाठी श्रद्धा लागते, आणि हे भाग्य लाभलेल्या व्यक्तीलाच स्वामींचा खरा आशीर्वाद प्राप्त होतो. जर तुम्हाला स्वामींची कृपा लाभलेली असेल तर तुम्हीही नक्कीच एक खरा भक्त होऊ शकता. फक्त एकच अट आहे, स्वामींवर निखळ श्रद्धा आणि निःसंशय विश्वास असावा. ज्यांच्यामध्ये हा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज उरत नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळी त्यांची मदत करतात. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण त्यांनीच प्रत्येक संकटात आपली साथ दिली आहे आणि तेच प्रत्येक संकटात आपल्याला वाचवतात. स्वामी नेहमी सांगतात, मी सदैव तुमच्यासोबत आहे. प्रत्येक वेळेला तुमची रक्षा मीच करतो. प्रत्येक अडचणीत मीच तुम्हाला मदत करतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हावी असं वाटतं, आणि ती घडवण्याची ताकद फक्त स्वामींच्याच कृपेमध्ये असते. संकटात जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा मार्ग दाखवणारे फक्त स्वामीच असतात. म्हणून दृढ विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नावावर आणि त्यांच्या कृपेवर. अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आणि त्यावर मात करण्याचा मार्ग स्वामीच दाखवतात. तेच खरे मार्गदर्शक आणि रक्षक आहेत. जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तो नक्कीच जीवनात पुढे जातो. विश्वास ठेवा आणि निशंकपणे सर्व काही स्वामींवर सोपवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली साथ देतात. स्वामी जे सांगतात ते संकटांमधून आपल्याला मार्ग काढून देतं आणि गोष्टी आपल्या हितासाठी घडवतात. ते कायम सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने त्यांच्या कृपेची अनुभूती तुम्हाला प्रत्येक संकटात होईल. संकटसमयी फक्त स्वामीच तुम्हाला खरी मदत करतात आणि योग्य दिशा दाखवतात. ते तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गावर नेऊन इच्छित फल मिळवून देतात. फक्त एकच गरज आहे, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याची. ते प्रत्येक संकटातून तुम्हाला तारतील. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांवर दृढ श्रद्धा ठेवा, कारण तेच तुमच्यासाठी सत्य कार्यरत असतात. स्वामी सांगतात, जर तुमच्या आयुष्यात असा कोणी आला असेल जो तुम्हाला सतत मानसिक त्रास देत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळी तुमच्या मदतीला स्वामीच असतात. फक्त त्यांचे नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमचं रक्षण नक्की होईल. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्यांना कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही, कारण ते आपल्या प्रत्येक अडचणीत आपली साथ देतात, मग ती चांगली वेळ असो की वाईट. फक्त आपल्याकडे असावा लागतो तो विश्वास, अपूर्ण, अढळ आणि निस्सीम. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला संकटातून बाहेर काढताना स्पष्टपणे जाणवतं. स्वामी सांगतात की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. आयुष्य म्हणजे एक अनियंत्रित चित्रपट आहे, जिथे आपल्याला अनेकदा आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि स्वभावाच्या पलीकडच्या भूमिका साकाराव्या लागतात. पण संकटांना सामोरं जाणं हीच खरी पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. जो त्यांच्याशी लढायला घाबरतो तो मागेच राहतो. तुम्हाला मिळणारा आदर हा तुमच्या कधी काळी केलेल्या निःस्वार्थ सेवा आणि त्यागाची ओळख असतो. वास्तव हे विश्वासासारखं असतं, त्याचे ढग आपल्याला तग धरायला शिकवतात. जसं हवा आणि मन दिसत नाही तशीच त्यांच्या प्रभावामुळे निर्माण होणारी वादळं हे त्यांच्या अस्तित्वाचं स्पष्ट लक्षण असतं. मंदिरातील कळस स्वतः काही करत नाही, पण त्याचं अस्तित्व मंदिराची शोभा वाढवतो. त्याप्रमाणेच काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात, ज्या बोलता, दिसता, आपल्या जीवनाची शान बनतात.
अतिविचार केल्यामुळे आपण काल्पनिक गोष्टींचा पाठपुरावा करतो.